नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण भंडारी हॉस्पिटल या ठिकाणी आहोत. नुकतंच या ठिकाणी मुलींसाठी, विशेषतः शाळकरी मुली आणि तरुणींसाठी एक विशेष असा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्यासोबत शिक्षक आहेत ज्यांनी अतिशय छान असं मार्गदर्शन केलं आहे. आपण त्यांच्याकडे थोडक्यात त्यांची माहिती, जे ते कोणतं प्रशिक्षण देतं ही सुद्धा त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण? माझं नाव प्रिया साळी, मी पुण्यात राहते. औंधमध्ये माझं स्वतःचं फिटनेस सेंटर आहे. गेली 9 वर्ष मी ते चालवते. त्याचं नाव आहे फिट सिटी डान्स अँड फिटनेस स्टुडिओ. ते महिलांसाठी खास आहे, महिला आणि लहान मुलांसाठी. मी हे प्रशिक्षण घेते सर, गेली 7 वर्ष झाली मी हे शिकवते. मला 16 वर्षाचा अनुभव आहे. मी आत्तापर्यंत 19 सर्टिफिकेशन्स केलेले आहेत फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. आणि मी केरळचा एक मार्शल आर्ट फॉर्म आहे जो 150 वर्ष जुना आहे. भगवान परशुराम यांची ही युद्धकला आहे. तर ती नाव आहे त्याचं कलरीपयट्टू. तर ते मी केरळला जाऊन स्वतः मी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर ते मी सध्या माझ्या महाराष्ट्रामध्ये, कारण सध्या ज्या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, बलात्कारासारख्या घटना असतील किंवा मुलींची छेडछाड असेल किंवा विनयभंगाचे प्रकार जे घडतात, तर यासाठी स्वसंरक्षण किती महत्त्वाचं आहे हे आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो आहे. आत्तापर्यंत 18,000+ विद्यार्थ्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि आम्ही प्रयत्न करतो की हे रेग्युलर बेसिसवरती स्कूल्समध्ये याचं आयोजन असावं किंवा जेवढ्या महिला मुली यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल त्याचा आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत पोलिसांना, जजेस, लॉयर्स असतील, वकील असतील, शिवाजीनगर कोर्टमध्ये माझं प्रशिक्षण झालं आहे. मी आत्ताच कॅबिनेट मिनिस्टर भरत गोगावले यांना भेटले होते या संदर्भामध्ये. आणि या संदर्भामध्ये आपल्याला जितक्या महिलांपर्यंत पोचता येईल किंवा लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील, कारण सुरक्षिततेची गरज प्रत्येकाला आहे, मुलीलाच नाही तर मुलाला पण आहे. तर हे सगळं प्रशिक्षण मी स्वतः लायसन्स होल्डर सर्टिफाईड कोच आहे. तर हे मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात पोचून, आज मी मावळात आहे इथे, म्हणजे अहोभाग्य की मावळसारख्या ठिकाणी मला शिकवायला संधी मिळते आहे. आज हे मावळामध्ये इथून ॲक्च्युली इतिहासाची खरी सुरुवात आहे. इथे खऱ्या त्या रणरागिणी घडलेल्या आहेत ॲक्च्युली. म्हणजे तलवार फक्त हातात घेऊन उपयोग नाही सर, ती चालवता यायला पाहिजे, हे मेन आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं तुमचं तो कॉन्फिडन्स लेवल वाढवता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण. आज रस्त्याने महिला चालली तरी ती सुरक्षित नाही आहे. आज लहान मुली बाहेर खेळू शकत नाही आहेत. ही दयनीय अवस्था माझ्या महाराष्ट्राची. आता हे जे तुम्ही मार्गदर्शन करता, आता याच्यामध्ये ठीक आहे मुलींना प्रशिक्षण दिलं, परंतु याची सुरुवात ही घरातून व्हायला हवी असं वाटतंय? 100% सर, प्रत्येकाच्या घरातून व्हायला पाहिजे, प्रत्येक महिलेपासून व्हायला पाहिजे. महिलाच नाही, आजच्या डेटला मी जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं, लहान मुलंसुद्धा सुरक्षित नाही आहेत. म्हणजे इतके वाईट परिस्थिती सध्या समाजामध्ये आहे. आणि हे मी शिकवायचा प्रयत्न करते. मी मावळात आहे, तर इथे मी जेवढ्या स्कूल्सला किंवा कॉलेजेसला मला पोहोचता येईल त्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. मावळातील एखाद्या शाळेमध्ये आपला एखादा असा उपक्रम घ्यायचा असेल किंवा कार्यशाळा घ्यायची असेल तर आपला संपर्क नंबर जाहीर हो हो, माझं नाव प्रिया साळी आणि माझा संपर्क नंबर आहे 9503331199. परत नंबर सांगा. येस, 9503331199 हा माझा संपर्काचा नंबर आहे. मला कधीही हक्काने कॉल करा आणि मला सांगा. मी कायम तत्पर असते प्रशिक्षणासाठी. बरं, आता या ठिकाणी तुम्ही एक प्रशिक्षण सांगितलं, त्याच्यात वेगळं पण आहे. एखाद्या चित्रपटात असं काही तो दाखवलेलं आहे का जे ते प्रशिक्षण आहे? सर, अनेक प्रसंग असे सांगता येईल. सध्या जे रोहित शेट्टी जे दिग्दर्शक आहेत त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये कलरीपयट्टू प्रशिक्षण ह्याचा वापर केला जातो आहे. आणि आत्ता जरी तुम्ही बघितलं तर साऊथ साईडचे जेवढे पिक्चर्स आहेत त्या म्हणजे मोस्टली त्या पिक्चर्समध्ये कलरीपयट्टू शिकवलं जातं. सर, कलरीपयट्टू मीन्स बेस्ड ऑफ मार्शल आर्ट ॲक्च्युली, जिथून मार्शल आर्टचा जन्म होतो, उदय होतो. तर हे ते प्रशिक्षण आहे. तर हे बऱ्याचशा सिनेमांमध्ये आत्ताही ट्रेनिंग चालू आहे तिथे. आत्ता मिलिंद सोमनसोबत माझं रिसेंटली काम झालेलं आहे सर. इवन फिरोज खान यांना पण मी ट्रेनिंग दिलेलं आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. डिफेन्स करते तेव्हा बऱ्याच लोकांना लागतं. आय एम अ सिंगल हँड वेट लिफ्टर. ओके, 18 किलो वजन मी एका हाताने उचलते. जसं मॅमनी सांगितलं, आय हॅव 6 गोल्ड, 3 ब्रॉन्झ, 3 सिल्वर फॉर इंडिया. First place in 2025 in India. Okay? You know, I'm a mother. My son is 14-year-old. My daughter is 12-year-old. I'm also like you. Okay? But I built myself from the age of 6 वर्षाची असल्यापासून ते फिटनेसचं डोक्यात आहे माझ्या. My entire family background is different and I have a different background. I built myself because मी माझ्या सराउंडिंगला, मी पण एका छोट्या गावात
मी अशा घटना काही बघत गेले. मी जेव्हा 6th स्टँडर्डला होते तेव्हा मी 3 किलोमीटर पहाटे उठून रनला जायची, जेव्हा आजकाल पण नसते, मोस्टली झोपणं पसंत करतात. ओके, आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 16 years and I teach all the females. ओके, हे मी का सांगते, कारण हे जे हात आहेत, हे जे आता तुम्ही जे एक्सरसाइज करतात हे आम्ही कमीत कमी 400 करतो, कमीत कमी 400. तुमच्यापैकी रॅन्डमली कोणी यायचं, यू कॅन फील माय बॉडी, यू कॅन टच माय हँड, यू कॅन टच माय लेग्स. आय हॅव अ एंटायर मेटल बॉडी. माझ्याकडे ते फॅट हा प्रकारच नाही आहे. फुल मसल्स. आय बिल्ड माय सेल्फ. आय गॉन थ्रू मेनी इश्यूज लाईक अदर्स. डिलिव्हरी इश्यूज असतील, फॅमिली इश्यूज असतील, स्वतःच्या हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील. आय हॅव माय स्टोरी ऑन जोशटॉक मराठी. ओके, बट एक असतं ना की त्या सक्सेसला पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल असतं. इट्स नॉट इझी. ओके, आपण थोडं काही झालं की अच्छा मला हा इश्यू, मला ताप आला, इकडे एक्सक्युजेस नाही. 365 days कंटिन्यू ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन, 24/7 बिझी. सम ऑफ द अदर वर्क्स. खूप सारे फॅमिली इश्यूज आय सॉर्टेड आउट. कोणाला नवरा मारतो, कोणाला भाऊ मारतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. हे मी म्हणजे माझी अशी इच्छा आहे की हे प्रत्येक मुलीने करावं. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सोडून तुम्हाला तुमच्या जवळच्या 4 लोकांचा आधार बनता यायला पाहिजे. मग त्या तुमच्या 4 मैत्रिणी असतील, बहिणी असतील, तुमचे इनलॉज असतील, तुमचे पेरेंट्स असतील, whoever it may be. ओके, हे सांगायचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही अटॅक करता तेव्हा तुम्हाला पण तेवढं स्ट्रॉंग असावं लागतं. असंच कोणी शिकत नाही. ओके, मी म्हटलं ना 50 स्क्वॉट्स नंतर यू विल मिस मी टुमॉरो. ती कोणतरी आली होती, हा ती कोणतरी आली होती शिडेड, तिने काहीतरी घेतलं आणि आज चालता येत नाही. ओके, दॅट इज कॉल्ड द सेल्फ डिफेन्स. इट्स नॉट इझी टेक्निक. ओके, सिम्पल. जसं आपण राईट लेग वरती बॉडीचं वेट टाकतो, सिम्पल. माझा जर पाय थोडा जरी तिरका पडला ना तर मला इझिली कोणीही पाडू शकेल, इझिली. आणि ते हिट असं असतं, समोरच्याला बरोबर माहित असतं. इमॅजिन तुमचं कुठेतरी वाद चालू आहे आणि समोरची व्यक्ती माझ्यासारखी आहे. व्हॉट यू विल डू? 2 टेक्निक तरी तुम्हाला माहित पाहिजे की नाही बाबा. ह्या असं बोलतात, असे ऍक्च्युली सगळेच बोलतात, बिकॉज वी बिल्ड आवर सेल्फ. नो, वी मेड आवर सेल्फ लाईक दॅट, की आमच्याशी ऍक्च्युअल मध्ये कोणी वाद नाही घालत. कुणीच नाही. मंत्री, पोलीस, हमका तमका, वकील, कुणीच नाही वाद घालत. फक्त पुरुष नाही, कुणीच नाही वाद घालत. मग ते काठी घेऊन येतात, त्यांना माहिती असते. म्हणजे माझ्या लेनमध्ये, सोसायटीमध्ये माझ्या मुलीचे एकीने असे गाल धरले होते आणि तिला मारण्याचा प्रयत्न झाला. माझी मुलगी त्यावेळेला 5-6 वर्षाची होती. यू विल नॉट बिलीव्ह, मी माझ्या आपला बंगलो, सेकंड बंगलो आहे, हातच्या लेन पर्यंत खांद्यावर 2 काठे घेऊन मी माझ्या गल्लीत फिरत होते. एक जण सुद्धा गल्लीत घराच्या बाहेर आलं नाही, एक जण सुद्धा. आणि जिला मी मारायला ऍक्च्युली चालले होते ना, मला फरक नाही पडत. मला एवढंच कळतं, आय हॅव टू प्रोटेक्ट माय फॅमिली. जिला मी मारायला ऍक्च्युली चालले होते ना, ती कडी लावून 2 दिवस घरातच होती. आणि 3ऱ्या दिवशी ती रात्री बाहेर पडली. तिला माहिती 10:30-11ला झोपली, कारण हिला ट्रेनिंग असतं 3ऱ्या दिवशी. तुमची तेवढी भीती पाहिजे ना. मी का स्माईल नको म्हणत असते, ते असतं ना आपल्याकडे एक मन आहे, हसली की फसली. जुनी लोक आजही सांगतात, हसत जाऊ नको, कुठे पण हसायचं. का हसायचंय? हसलं की फक्त फोटो छान येतो, बाकी काही नाही, काही नाही. सो डोंट स्माईल. तुमच्या डोळ्यात, तुमच्या आवाजात एवढा दम पाहिजे ना की समोरचा तसा उलट्या पावलाने गेला पाहिजे. बट दिस कॅन हॅपन ओनली विथ द प्रॅक्टिस. तुमचं सराउंडिंग खूप मॅटर करते. मला कमीत कमी 800 मैत्रिणी आहेत मॅम. माझ्या सगळ्या मैत्रिणी फील सो सिक्युअर बिकॉज मी मागे होती. कमीत कमी 800 मैत्रिणी आहेत मॅम, सगळ्या जणी. ते, त्यांची फॅमिली, त्यांची पोरं, ऑल फील सो सिक्युअर. सो प्लीज बिल्ड युअर सेल्फ. एका दिवसाचं ट्रेनिंग नाही, आपल्याला रोज स्वतःला एक अर्धा तास द्या. गो फॉर रनिंग, गो फॉर वॉकिंग, प्राणायाम करा,
ब्रिथिंगवर फोकस करा. माणूस जन्माला आले कळतं त्याचा श्वास चालू आहे, मेले की कळतं श्वास बंद आहे. ह्या दोनच टेक्निक्स आहेत. सो प्लीज फोकस ऑन युअर ब्रिथिंग. जेवढं तुम्ही प्राणायाम करता तेवढं तुमचं ब्रेन स्ट्रॉंग होतं. येतंय लक्षात? आतापर्यंत आपण जेवढ्या टेक्निक शिकलोय, तुम्हाला जर सिच्युएशन आली तर वापरता येईल त्याच्यासाठी मी डेमो पण दिला. अजून काही डाऊट याच्यापर्यंत? ओके, नाव द लास्ट टेक्निक इज